विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज माजलगाव तालुक्यातील बड्याच्या बड्याचीवाडी या गावातील सेवानिवृत्त हेड कॉन्स्टेबल अनिलराव प्रल्हादराव बडे यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झालेला आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आपण त्या प्रसंगी अनिलरावजी बडे आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहोत. हरिओम. या ठिकाणी आज एक तुम्ही सेवानिवृत्त झालात, आपल्याला काय वाटतंय? निश्चितच आता ह्या अशा गोष्टी म्हणजे आनंदाच्याच गोष्टी आहेत. आपण लहान वयापासून जी मित्र कंपनी आपली बनलेली आहे, जी कॉलेजची असेल, शाळेतली असेल, तर अशा मित्रांची एक इच्छा असते की बाबा आपला एक मित्र देश सेवा करून परततोय, तर त्यांच्या स्वागतासाठी आपण कुठंतरी समोर येऊन चांगलं जंगी स्वागत झालं पाहिजे. आणि त्या स्वागताचं आम्ही पण स्वागत करतोय. बाकी कोणत्या क्षेत्रात करा नका करू, पण एक देश सेवा करून जर एखादा आपला जवान येत असेल तर त्यांचं स्वागत निश्चितच करायला हवं आहे आणि करायलाच पाहिजे. एक आपण समाजाचे घटक आहेत त्या नात्यानं मी तुम्हाला बोलतोय. आणि जंगी मस्त आज मला एक आनंद वाटला. एक आनंदाचा क्षण पण असा होता की त्या निमित्तानं आपले सगळे मित्रपरिवार, सगळे आपल्या गावातली मंडळी सगळे एक आनंद उत्सव साजरा करत होते. आणि त्यांना पण एक कुठंतरी वाटत होतं की आपला एक गावाचा असा एक जवान आहे की देशसेवा करून आज 16 वर्षे कंप्लीट करून मी परततो वापस. आणि त्यासाठी खूप काही मस्त नियोजन होतं आणि एक आनंद वाटला त्या गोष्टीचा. मला सांगा, तुम्ही किती वर्ष तुम्ही देशसेवा केली? आता 16 वर्षे कंप्लीट झाली. 16 वर्ष कंप्लीट झाली. या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही आज आयोजन केलेलं होतं किंवा तुम्हाला कुणी आयोजन केलं होतं? हे जे आयोजन होतं हे सगळं काही मित्रांचं आयोजन होतं. माझे जे 10वी क्लासचे जे विद्यार्थी होते, आपले क्लासमेट होते, 12वीचे असतील, तेलगाव नेतृत्व परिसरामधले, बडेचीवाडी गावातले, तर हे सगळे मित्रांचंच आयोजन होतं. त्यामुळं सगळ्यांचंच आयोजन पंचक्रोशीतील सगळे मित्रपरिवारच होता. त्यामुळे काही असं म्हणजे नियोजन हे माझं नव्हतंच, सगळं मित्रांचं. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्ही आज महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज साठे यांचं कीर्तन ठेवलं होतं. हे नेमकं म्हणजे कुणी ठरवलं होतं? निश्चितच ह्या मागं खूप इतिहास आहे. आता एक लहानपणापासूनच आम्ही आई वडील, आता आम्ही एक माळकरी घराणं आहे आमचं. लहानपणापासून आम्ही कधीच मटण वगैरे असं काही खात नाहीत आणि थोडं धार्मिक वातावरण असल्यामुळं आम्ही पण ते जोपासलं. आर्मीत असं निश्चितच खूप अवघड आहे, हे कठीण आहे. आर्मीमध्ये काय होतं, 6 दिवस नॉनव्हेज असल्यामुळं एक तिथं आपण शुद्ध शाकाहारी जेवण भेटणं थोडं अवघड होतं. पण तरी पण त्या कठीण ह्याच्यातून पण आम्ही हे निश्चितच केलं की चला कधी आपण आईच्या इच्छेसाठी आपण कधी खाणारच नाही का. पण ते एक धार्मिक वातावरणामध्येच आम्ही लहानपणापासून जगत आलो होतो ना, आता इथून पुढं पण जगण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी आज कार्यक्रम चांगला भव्य दिव्य झाला. या कीर्तनातून काही महाराजांनी काय संदेश दिला? कीर्तनातून तरी सध्याचं जे वातावरण बघतोय आपण महाराष्ट्राचं, पण काही काही आम्ही असं वाटतं आम्हाला, आम्ही ज्यावेळेस ड्युटीला असतो बॉर्डरवर, तर आपण कधी कधी असं वाटतं की आपण करतोय कोणासाठी, काय लोक जगताय पाठीमागं. विचार केला तर एक खूप काही विषारी जे जातीवाद आपल्या इकडं पसरायला चालू आहे, तर ते खूप असं दुःख वाटतं आम्हाला. पण खूप काही महाराजांना पण संदेश दिला आपल्याला की आपण जातीवाद हा मुळातच आपण तयार केलेला एक हे घटक आहे आणि त्याला कोणतं त्याच्या आडून फायदा घेत आहे. पण आपण त्यावर सगळं आपण घटक एकच आहेत. आणि एक आर्मी म्हणजे आता आम्हाला असं वाटतं की आम्ही कुणासाठी आपसमध्ये लढताय लोक हे जात जात म्हणून, आणि आम्ही कुणासाठी संरक्षण करतोय ते बॉर्डरवर. तर ते एक म्हणजे दुःखदायी क्षण आहे म्हणायचं. असं हे घटक जे होत आहे आपल्या समाजामध्ये, तर तसे नको व्हायला. आणि इथून पुढं सगळ्यांनीच एक समाज सेवक म्हणून आपण सगळ्यांनीच एक निश्चित केलं पाहिजे की असं कधीच आपण हे जे थोडेफार काही असतात समाजामध्ये एक घटक असतात, तर त्यांना आपण वेळीच समज देणं आवश्यक आहे आणि अशा जातीवादापासून आपण दूर राहणं पण आवश्यक आहे.
तर ते एक थोडंसं महाराजांना पण खूप काही चांगला संदेश दिला की बाबा आपण सगळं एकोपानेच राहायला पाहिजे. आणि आमची तर सगळ्यांचीच इच्छा असते की बाबा जिथं आपला देश तिथं जात कोणतीच नाही, आपण देशासाठी लढतोय. आमचं तर तेच तत्व असतं. आम्हाला ज्यावेळेस शपथ दिली जाते तिथं आम्ही ना तर आम्ही कोणत्या जातीचे असतो ना कोणत्या धर्माचे असतो, आम्ही फक्त भारत मातेचे असतो. हे सगळ्यात महत्त्वाचं. खरोखर तुम्ही 16 वर्ष देशसेवा केली आणि आपल्या परिसरातील असेल, जिल्ह्यातील असेल, महाराष्ट्रातील तरुण बांधवांना काय संदेश द्याल? शेवटचा प्रश्न. अं, तरुण बांधव तर असं आहे, आता सध्याची जर कंडिशन बघितलं तर मोबाईलच्या जमान्यामध्ये मुलं पटकन उठत नाहीत, नाईट नाईट जागून काढताय. आणि एक आपला जे तरुण वर्ग हे पूर्णपणे आळशी झालेला आहे. कधी घडी आम्ही ज्यावेळेस तयारीत येत होतो तर माझ्याच गावातून एक आम्ही 10 ते 15 जण सोबत तयारी करायचो. आज मी बघायला गेलं तर एक पण तयारीत येत नाही. कधीच आर्मी भरतीची असेल, पोलीस भरतीची असेल, कधीच तो प्रॅक्टिस करत नाही, सकाळी पटकन उठत नाही. मग हे एक घातकच आहे म्हणजे आपल्या परिसरामध्ये. कधी असे काही जे आपल्या काळामध्ये होतं ते आता बदलत चाललंय, तर ते थोडं घातक होणार आहे काही चालन. तर मला असं वाटतंय ज्या सामान्य परिवारामध्ये जे मुलं आहेत त्यांनी एक ठरवलं पाहिजे की ह्या नोकरीसारखी नोकरी कोणतीच नाही. पोलीस भरती आणि आर्मी भरती. माझं वय फक्त 17 वर्ष वय होतं आणि 17 वर्षाच्या वयामध्ये मी जॉईनिंग केलेली आर्मी, 17.5 वर्ष वयामध्ये. तर मग माझं वय आज रिटायरमेंटचं नाही आहे. माझ्यासोबतचे जे मुलं आहेत ते MPSC UPSC करत आहेत. माझं वय 34 वर्ष वय आहे माझं. आणि 34 वर्षाच्या वयामध्ये पुण्याला असतील, मुंबईला असतील, कुणी दिल्लीला असतील, UPSC MPSC तयारी करतात आणि मी रिटायरमेंट घेतो. म्हणजे खूप काही हे म्हणजे एक जे काही आयुष्यामध्ये आपल्याला गरजेचे आपले आवश्यक वस्तू होत्या तर ते मी कम्प्लिटली केलं. आता लोकांची इथून पुढं सुरुवात आहे मुलांची, माझ्या काही मित्रांची, आणि माझी मी तिथपर्यंत सगळी काही पूर्ण केली. खरोखर मला सांगावंसं वाटेल की अनिल प्रल्हादरावजी बडे यांनी आज 34व्या वर्षी ते रिटायर पण झालेत आणि सेवानिवृत्त म्हणजे सेवानिवृत्त झालेत. आणि खरोखर त्यांनी आता सांगितलं की मुलं आत्ताशी तयारी चालू आहे त्यांची. खरोखर हे दुर्दैव म्हणावं लागेल. आणि अनिलरावने खरोखर त्यांनी निर्णय घेतलेला एक महाराष्ट्राला एक संदेश आहे की एवढ्या 17व्या वर्षी 17.5व्या वर्षी ते नोकरीला लागलेत आणि 34व्या वर्षी त्यांनी सेवानिवृत्त होत आहे. खरोखर तुमचं विकासनामा लाईव्हच्या वतीनं तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यात शुभेच्छा. रामकृष्ण आहे. धन्यवाद.